पुढे सुद्धा एक ब्रेकिंग अपडेट येते, ती म्हणजे बदलापुरातील शाळेत 2 चिमुकलींवर अत्याचाराच्या प्रकरणानंतर आंदोलकांचा उद्रेक झाला। शाळेच्या प्रकरणात हलगर्जीपणा असल्याने राज्य सरकारने शाळेची कमिटी बरखास्त केली आणि त्यावर प्रशासक नेमला। आज त्याच प्रशासकामधील अधिकारी कुंदा पंडित आणि सल्लागार म्हणून नेमण्यात आलेल्या विश्वनाथ पाटील यांनी शाळेच्या ठिकाणी भेट देत पाहणी केली। शाळेतील सर्व शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांबरोबर एक बैठक घेऊन सगळ्या परिस्थितीचा आढावा या प्रशासकाच्या माध्यमातून घेतला जाणार आहे। तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतो आमचे प्रतिनिधी गणेश यांच्याकडून। गणेश, शाळेवर प्रशासक म्हणून नेमलेले अधिकारी हे आता शाळेमध्ये दाखल झाल्याचं कळतंय, बैठक घेणार आहेत, काय अपडेट? कुंदा पंडित म्हणून या प्रशासक आहेत, त्या शाळेमध्ये दाखल झालेल्या आहेत आणि त्याचबरोबर सल्लागार म्हणून ज्यांना नेमण्यात आले ते विश्वनाथ पाटील सर देखील त्यांच्या सोबत आहेत। आपल्याला माहित आहे की शाळेनं या प्रकरणी हलगर्जीपणा केल्याचं लक्षात आल्यानंतर राज्य सरकारनं ही कमिटी बरखास्त केली होती आणि प्रशासकाकडे हा सगळा कारभार सोपवला होता। तत्पूर्वी गेल्या 2 दिवसांपासून भिवंडी आणि उल्हासनगरचं जे गुन्हे शाखेचं पथक आहे ते येऊन शाळेमध्ये चौकशी करत आहे। सगळे सॅम्पल्स असतील किंवा इतर सीसीटीव्ही असतील त्याची तपासणी केली जाते आणि आज पुन्हा एकदा प्रशासक म्हणून ते अधिकारी नेमण्यात आलेले आहेत। कुंदा पंडित आणि सल्लागार म्हणून विश्वनाथ पाटील हे सध्या शाळेत आलेले आहेत आणि जे जुनं प्रशासक मंडळ होतं, कमिटी होती, त्यांच्या आता अधिकाऱ्यांची या ठिकाणी गाठभेट सुरू आहे, त्यांच्याशी चर्चा आहे आणि संबंधित जी परिस्थिती होती, काय त्यावेळेस परिस्थिती होती, तुम्ही काय पावलं उचलली, या संदर्भात सगळी माहिती आता गोळा करण्याचं काम सुरू आहे। जी अपडेट घेत राहणार आहोत। तत्पूर्वी धन्यवाद गणेश, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।